पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यात येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार। मात्र कंपनीचं भागभांडवल 1 लाख असताना रक्कम कोण भरणार असा सवाल उपस्थित। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाची अजित पवारांना माहिती कशी नाही असा अनेकांना प्रश्न। मात्र मी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत घराबाहेर असतो। अजित पवारांची प्रतिक्रिया। वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केल्याचीही खंत व्यक्त। 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? पुणे जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांची प्रतिक्रिया। तर पार्थच्या बापानं भूमिका मांडली आहे। पार्थ पवार भूमिका मांडणार का या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। मुलासाठी बाप किती खोटं बोलतो हे सर्वांनी पाहिलं। पार्थ पवार प्रकरणावरून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा अजित पवारांवर निशाणा। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं अशी टीका। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नाही। 1800 कोटींचा जमीन व्यवहार हा तुमचा कौटुंबिक नव्हे तर सार्वजनिक विषय। पार्थ पवारांसंदर्भातील सुळेंच्या भूमिकेवर अंबादास दानवेंची टीका। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात निरीक्षक नेमले। स्थानिक पातळीवर युती करायची का याबाबत अजित पवारांना अहवाल देणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थवर आज पुन्हा बैठक। मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी निवडी संदर्भात संध्याकाळी 6 वाजता बैठक। कोकणातील ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक। कोकणात दोन्ही शिवसेना एकत्र येऊन शहर विकास आघाडी बनवण्याच्या हालचाली। बैठकीत याच संदर्भात चर्चेची शक्यता। एमसीए निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस। अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर आणि विहंग सरनाईक यांचा अर्ज।